कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची यंत्रणा अलर्ट मोडवर असून पूरबाधित गावांवर लक्ष ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली. अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्याबाबत धरण प्रशासनासोबत कोल्हापूर जिल्हा प्रशासन संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या अलमट्टीतून 1,75,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. पावसाचा जोर वाढला तर उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज असून त्यासाठी नागरिकांचं स्थलांतर करावं लागल्यास त्यासाठी निवारा केंद्रांची तयारी करण्यात येत असल्याचं जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितलं. शिफ्टिंग करावं लागतं, त्यासाठी जे निवारा केंद्र असतील त्या ठिकाणी भागामध्ये लोकांना सूचना देणं असेल ते काम आता महापालिका प्रशासनाने आणि जिल्हा प्रशासनाने सुरू केलेलं आहे. यासोबतच कोयना धरणामधला आणि वारणा धरणामधला विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टीमधून जो विसर्ग आहे, अलमट्टीमध्ये काल सकाळी जो 20,000 क्युसेक्स एवढा विसर्ग होता तो टप्प्याटप्प्याने वाढवून आत्ता 1,75,000 क्युसेक्स एवढा विसर्ग करण्यात आलेला आहे. कोयना धरण आणि वारणा धरणातील विसर्ग जसा वाढेल तसा अलमट्टी धरणामधील विसर्ग वाढवण्याबाबत अलमट्टीच्या प्रशासनाशी आम्ही संपर्कात आहे आणि कोयनेतून आणि वारणेतून येणारा विसर्ग लक्षात घेऊन कुरुंदवाड शहर असेल, शिरोळ तालुका मधील जी गावं असतील त्या ठिकाणच्या ज्या लेवल आपण नेहमी मॉनिटर करतो त्या लेवल आपण मॉनिटर करत आहे आणि पाऊस परिस्थिती पाहून हे येणारे विसर्ग पाहून ज्या ज्या ठिकाणी लोकांना शिफ्टिंगबाबत माहिती द्यावी लागेल ते ॲडव्हान्समध्ये माहिती दिली जाईल. परंतु सद्यस्थितीमध्ये जी परिस्थिती आहे ती नियंत्रणामध्ये आहे. पाऊस सध्या बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये थांबलेला दिसत आहे, परंतु जर पाऊस पुढे राहिला, धरणातील विसर्ग वाढला तर जे जे काही नियोजन करावं लागेल त्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सध्या पडत असलेल्या पावसाचा जोर पाहता पंचगंगा नदी 39 फूट ही इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झालंय.